पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते। मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडेंना वाटत होतं। अंजली दमानी यांचा मोठा आरोप। दरम्यान मी असं कधीही लढत नसल्याचं धनंजय मुंडेंना सांगितल्याची देखील माहिती। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थितपणे समजवलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यांनी जमिनी लाटल्या। पोपट घनवट आणि राजेंद्र घनवटांनी शेतकऱ्यांना छळून कोट्यवधींच्या जमिनी अवघ्या काही लाखांमध्ये घेतल्याचा अंजली दमानी यांचा आरोप। राजश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये संचालक असल्याचा दावा। शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती, ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला। एकाची 1 कोटीची जमीन होती, त्याचा 4 लाखात व्यवहार केला। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवटकडून खोटे गुन्हे। धनंजय मुंडेंकडून फोन आल्यानं 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। 2 कंपनीच्या संचालकपदी राजेंद्र मुंडे आणि राजेंद्र घनवट। धनंजय मुंडे आणि घनवटचे व्यवहार तपासा। अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत। यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे। तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न। अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा। मी चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचा दावा। शेतकऱ्याची मी कुठलीही फसवणूक केलेली नाहीये। त्यांनी केली असतील ती कागदपत्र मला त्यांनी सादर करावीत आणि मी तुमच्या समोर त्यांच्या पुढे बसून त्या बाबतीमध्ये विचार करू शकतो। एवढ्यापर्यंत मी छाती ठोकून सांगतो, मी चुकीचं कोणाचंही केलं नाही। अंजली दमानी यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही। चर्चेत येण्यासाठी दमानी आरोप करतात। धनंजय मुंडे याला उत्तर देतील। आरोप सिद्ध झाल्यावर दमानी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, अमोल मिटकरींचा सल्ला। बघा, या गोष्टीला काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। यावर स्वतः मुंडे साहेबच अधिक स्पष्टीकरण देऊ शकतं। फक्त कोणाला आता बरेच दिवस झाले आता ते चर्चेत आले नाही, तर चर्चेत येण्याकरता तो त्यांनी प्रयोग केला। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी 2 आरोपींना अटक। उस्मान सय्यद नंतर रामेश्वर उर्फ राण्या भोसलेला देखील अटक। रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मकोकामधील आठवले गँगची नाशिक कारागृहात रवानगी। काल कारागृहामध्ये वाद झाल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून हालचाली। महादेव गीते गँगनंतर आता अक्षय आठवले, मनीष ओंकार सवाईला हलवण्यात आलं।